आपल्या गीत रामायणामुळे आधुनिक वाल्मिकी म्हणून गौरवले गेलेले गजानन दिगंबर माडगुळकर साहित्य क्षेत्रात आणि जनमानसात गदिमा म्हणून प्रसिद्ध होते। माडगुळकरांचा जन्म माडगुळ तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथे झाला। शिक्षण आटपाडी कुंडल औंध संस्थानात झालं। आटपाडी हे 16व्या शतकात विजापूरच्या आदिलशाही राज्यात होतं। नंतर ते औंध संस्थानात आले। हे गाव आटपाडी महाल म्हणून ओळखले जाई। आटपाडीने महाराष्ट्राला गदिमा, त्यांचे कथाकार आणि ग्रामीण जीवनदर्शन घडवणारे धाकटे भाऊ व्यंकटेश आणि शंकरराव खरात असे 3 साहित्यिक दिले। आयुष्यभर त्यांच्यावर आईच्या म्हणजेच बनुबाईंच्या अभंग आणि ओव्यांचा, स्वाभिमानी असण्याचा व वडिलांच्या प्रामाणिकपणाचा, कष्टाळूपणाचा अशा सर्व सुसंस्काराचा खोल परिणाम होता। माडगुळला महाराष्ट्रात त्या काळी असलेली 12 बलुतेदार पद्धत होती। गल्ल्यांची नावही जातीवाचक ब्राह्मण गल्ली, वाणी गल्ली, कासार गल्ली, कुंभार गल्ली, परीट गल्ली अशी होती। माडगुळकरांचं शेतातलं घरही बामणाचा पत्रा म्हणून ओळखलं जाई। लहानपणी माडगुळकरांचे सायन्स व गणिताशी शक्य नव्हतं, पण प्रतिभेचं लेणं मिळालं होतं। अंगात अभिनय व नाट्यगुण होते। त्याची औंधच्या महाराजांना व शिक्षकांना कल्पना होती। या प्रतिभेमुळे आणि कष्ट, जिद्द व सुसंस्कारामुळे हे महाकवी म्हणून ओळखले गेले। आमचे प्रतिनिधी पांडुरंग हातेकर व सीबीएस न्यूजच्या टीमने काल गदिमांच्या जयंतीचा औचित्य साधून त्यांच्या जन्मस्थळाला भेट दिली आणि अनेक आठवणींना उजाळा दिला। तर चला आपणही भेटूयात धडक बेधडक मध्ये गदिमांच्या गावाला म्हणजेच माडगुळला। मी पांडुरंग हातेकर, आपण पाहत आहात सीबीएस न्यूज मराठी। आज आपण माडगुळे येथे आलो आहोत। आज गदी माडगुळकर यांची जयंती आहे आणि त्यानिमित्त आपण आलो आहोत बामणाचा पत्रा येथे, जिथे गदी माडगुळकरांनी लेखन करण्यासाठी बसत होते। तर त्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया। माझे नाव महादेव बापू म्हणले। पहिल्यापासून माझे वडील त्यांच्याकडे कामाला होते। त्यानंतर माडगुळकरांचं सगळं ते बघत होते। माडगुळकर इथं लिहायला बसल्यानंतर ते बाहेर इथं बसलेले असायचे। कोणी बाहेर आलं तर विचारलं तर मग बाहेर थांबावं लागायचं। मग त्यांना ते कळायचं। तिथं कळल्यानंतर मग म्हणायचे ते पाठवून आत पाठवून दिल्यानंतर मग त्यांचं काय असेल ते बोलायचे। मग ते झाल्यानंतर ते जाय बाकीचं काय जे काय त्यांनी जे इथं लिहिलं आहे सगळं, ते कथा लिहिल्या, पटकथा लिहिल्या, सगळं लिहिल्या। पण याच्यातलं सांगते का चित्रपटामधलं काय बहुतेक लावण्या सगळ्या इथं लिहिले। ते आता फड सांभाळ तुऱ्याला गाला ते इथंच गीत लिहिले। सांगा या वेडीला माझ्या गुलछडीला ती बी गीत इथंच लिहिले। ते संपूर्ण जेवढं मला जेवढं आठवतं तेवढं तुम्ही सांगतो। विठ्ठला तो वेडा कुंभार, विठ्ठला तो वेडाची कुंभार गीत लिहिलेलं आहे। ते आमच्या गावात एक कुंभार होते इथं, ते माडगुळकर मळ्याकडे चालले होते। त्यावेळेला त्याचं ते मातीकाम चालू होतं गाडगी बनवायचं। त्यावेळेला माडगुळकर तिथं थोड्या वेळ थांबल्यानंतर त्यांनी बघितल्यानंतर तिथंच तिने ते लिहिलं विठ्ठला तो वेडा कुंभार। कारण ते चकार फिरवलेलं, ते वर गाडगं ठेवलेलं, बाकीचं काय त्यानंतर नेलं। आज ते गीत कुठं त्या कुठं का तुम्ही काय धन्यवाद। सीबीएस न्यूज मराठी सांगली।